जनक, लोकनेते, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। आपण महात्मा फुले पुतळ्याजवळून या दिंडीची सुरुवात केलेली आहे। त्यासाठी सन्माननीय आमदार अमरभाऊ राजूरकर साहेब तसेच सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते आपण त्या दिंडीला झेंडी दाखवून सुरुवात केलेली आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण ते दिंडी घेऊन आलेली आहे। या दिंडीमध्ये नांदेड येथील सर्व नागरिक तसेच आमचे विद्यार्थी आणि समाज कल्याणचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। विविध पदाधिकारी या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते। तर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला आम्ही या निमित्ताने अभिवादन करतो। तसेच छत्रपती शाहू महाराजांनी नशामुक्तीवर, व्यसनमुक्तीवर, समाजाच्या प्रबोधनावर तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि वसतिगृहाचे जनक म्हणून अशा विविध पैलूमध्ये त्यांचं काम जगामध्ये उल्लेखलेलं आहे। म्हणून या महामानवाला मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिवादन करतो आणि सर्व जनतेला या सामाजिक न्याय दिनाच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। राजश्री शाहू महाराजांचे जे शिक्षणाचे जे विचार आहेत किंवा आरक्षणाचे जे विचार आहे ते सर्वांनी अंमलात आणावे असे मी सर्वांना आवाहन करतो। आज नांदेड जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजची जयंती साजरी होती। दरवर्षीप्रमाणे आपले पायदिंडीसुद्धा समाज कल्याणच्या विभागातर्फे मार्फत ITI ते शाहू महाराज पुतळ्यापर्यंत दरवर्षीप्रमाणे दिंडी आयोजित केली जाते। त्या निमित्ताने समाज कल्याणचे अधिकारी मिनगिरी सर तसेच आमचे मावळवणकर सर, जिल्हा परिषदचे शिव आता सध्याच्या, आणि अकोलेवर सर तसेच सर्व आमचे पक्षाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, अधिकारी, सर्व विद्यार्थी या दिंडीला, पायदिंडीला उपस्थिती सगळ्यांनी लावली आणि ITI पासून शाहू महाराज स्मारकपर्यंत सगळ्यांनी उपस्थित लावली। त्याच्याबद्दल सगळ्याचं मी शुभेच्छा देतो। आणि आज 152वी जयंती आहे शाहू महाराजची। आरक्षणचे जनक होते आणि जनतेचे लोकजनक होते। त्या निमित्ताने सर्वांना मी सर्व जनतेस शुभेच्छा देतो। बोला सर, काय सांगाल? आज आपण राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत। संपूर्ण भारतामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे। आपणा सर्वांना, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शाहू महाराजांचं जे कर्तृत्व आहे विविध माध्यमातून, समाज सुधारण्याच्या माध्यमातून असो किंवा आरक्षणाच्या जनकाच्या माध्यमातून असो किंवा आपल्या शेती संदर्भात असो, आपल्या सर्वांना, महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला एक वेगळं रूप मिळालेलं आहे। या जनतेच्या राजाला आज आपण जिल्हा परिषदच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आज इथे आम्ही अभिवादन केले। आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते आज राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत माननीय आमदार महोदय राजूरकर सर आणि माननीय आमदार महोदय कल्याणकर सर आणि सर्व प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये समता दिंडी आयोजित करण्यात आली होती। या समता दिंडीचा समारोप इथे आपण केलेला आहे। या राजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। शुभेच्छा।